नमस्कार आणि द डीप डाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत. आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे आणि खरं सांगायचं तर थोडा गुंतागुंतीचा सुद्धा. विषय आहे प्रेम, न्याय आणि देवाच्या आज्ञा. आपल्याला साधारणपणे वाटतं की प्रेम आणि न्याय या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. प्रेम म्हणजे क्षमा करणे, तर न्याय म्हणजे शिक्षा देणे. पण आज आपल्याकडे जे स्रोत आहेत ते सांगतात की या केवळ वेगळ्या गोष्टी नाहीत, तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि या चर्चेचा मध्यवर्ती प्रश्न हा आहे की जर देव इतका प्रेमळ आहे तर तो शिक्षा का देतो, तो न्यायनिवाडा का करतो? हा प्रश्न अनेकांना पडतो. आज आपण याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेणार आहोत. आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण या संकल्पना कशा एकमेकात गुंतलेल्या आहेत हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. चला तर मग सुरुवात करूया. चर्चेची सुरुवातच एका मोठ्या विधानाने होते की देवाने दिलेल्या आज्ञांचे मूल्य हे स्वतः ईश्वराच्या दुसऱ्या स्वरूपाइतके आहे. आता हे विधानच खूप मोठं आहे, पण सुरुवात करण्याआधी हे ईश्वराचे दुसरे स्वरूप म्हणजे नेमकं काय? कारण हा शब्द या संपूर्ण चर्चेत पुन्हा पुन्हा येणार आहे. हो, आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे, कारण याच पायावर सगळी चर्चा उभी आहे. आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करत आहोत त्यात ईश्वराचे दुसरे स्वरूप ही संकल्पना वापरली आहे, जिचा अर्थ साधारणपणे देवाचा मानवी अवतार किंवा त्याचा थेट प्रतिनिधी असा होतो. म्हणजे देवाचं ते रूप जे मानवी जगात प्रकट होतं आणि देवाच्या इच्छेनुसार कार्य करतं. यालाच आज्ञेचे मूल्य मानलं गेलं आहे. ठीक आहे, म्हणजे देवाचा प्रतिनिधी किंवा अवतार. पण तरीही एक साधा नियम किंवा आज्ञा इतकी मौल्यवान कशी असू शकते की तिची तुलना थेट देवाच्या अवताराशी केली जावी? नियम तर नियम असतो, तो मोडला तर शिक्षा होते, पण त्याचं मूल्य इतका अमर्याद कसं? छान प्रश्न आहे. याला समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा एखाद्या देशाचं संविधान आहे. ते काही पानांचं एक पुस्तक असतं, पण त्याचं मूल्य त्या देशापेक्षाही मोठं असतं. कारण त्या संविधानावरच त्या देशाचं अस्तित्व, नागरिकांचे हक्क आणि सगळी व्यवस्था टिकून असते. जर कोणी ते संविधान फाडून टाकलं, तर तो फक्त कागद नाही फाडत, तो त्या संपूर्ण देशाच्या अस्तित्वावरच हल्ला करतो. देवाच्या आज्ञेचंही तसंच आहे, विशेषतः प्रेम करण्याची आज्ञा. ही आज्ञा म्हणजे सृष्टीचं संविधान आहे. तिचं उल्लंघन करणे म्हणजे केवळ एक चूक करणे नव्हे, तर ज्या पायावर ही सृष्टी उभी आहे त्यालाच धक्का लावण्यासारखा आहे. वाव, हे उदाहरण खूपच समर्पक आहे. म्हणजे पाप करणे म्हणजे केवळ एक चूक नाही, तर सृष्टीचा मूळ नियम मोडण्यासारखा आहे. आणि जर नियमाचं मूल्य इतकं मोठं असेल तर तो मोडल्याची किंमतही तितकीच मोठी असणार. अगदी बरोबर. आणि इथेच खरी अडचण निर्माण होते. पाप म्हणजे आज्ञेचे उल्लंघन. आणि जर आज्ञेचे मूल्य ईश्वराच्या दुसऱ्या स्वरूपाइतके असेल, तर त्याचं प्रायश्चित्त करण्यासाठी तितक्याच किंवा त्याहून अधिक मूल्याचं बलिदान आवश्यक ठरतं. पण कोणताही निर्माण केलेला जीव, मग तो देवदूत असो वा कोणीही, तो त्या अमर्याद मूल्याची बरोबरी करूच शकत नाही. एक मिनिट थांबा. म्हणजे पापाची किंमत इतकी मोठी आहे की ती फेडायला देवाला स्वतः यावं लागलं? हे पटायला थोडं जड जातंय. कोणताही मनुष्य किंवा देवदूत हे का नाही करू शकला? कारण ते सर्व निर्माण केलेले आहेत. त्यांची किंमत मर्यादित आहे. अमर्याद मूल्याची परतफेड करण्यासाठी अमर्याद मूल्याचंच बलिदान आवश्यक होतं. म्हणूनच स्रोतानुसार पापाची किंमत चुकवण्यासाठी स्वतः देवानेच ईश्वराचे दुसरे स्वरूप म्हणून बलिदान दिलं. या बलिदानाने दोन गोष्टी सिद्ध होतात. एक, देवाची आज्ञा किती गंभीर आणि मौल्यवान आहे हे जगाला कळलं, आणि दोन, पाप किती विनाशकारी आहे हे सुद्धा स्पष्ट झालं. यामुळे आता कोणीही त्या आज्ञेला किंवा पापाला हलक्यात घेऊ शकत नाही. न्याय कसा सिद्ध होतो? हे ऐकायला विरोधाभासी वाटतंय. म्हणजे गुन्हा करणाऱ्याला शिक्षा देण्याऐवजी न्यायाधीश स्वतःच दंड भरतोय, असं काहीसं हे वाटतं. नाही, तुमची शंका अगदी योग्य आहे. याला समजून घेण्यासाठी एक छोटीशी कल्पना करूया. कल्पना करा की तुमच्या लहान भावाने खेळता खेळता शेजारच्या घराची काच फोडली आहे. नियमाप्रमाणे त्याला शिक्षा व्हायला हवी किंवा दंडाची रक्कम भरायला हवी. पण तो लहान आहे, त्याच्याकडे पैसे नाहीत. तेव्हा तुम्ही पुढे येऊन वडिलांना किंवा शेजाऱ्यांना म्हणता, त्याच्याऐवजी मी शिक्षा भोगतो किंवा मी दंडाची रक्कम भरतो. इथे तुम्ही नियम मोडला नाही, उलट नियमाचा आदर करत त्याची किंमत चुकवली. तुम्ही न्याय पूर्ण केला, पण प्रेमापोटी. अच्छा,
म्हणजे देवाने काहीसं असंच केलं, त्याने कायद्याचा भंग होऊ दिला नाही, उलट त्याची किंमत स्वतःच चुकवून टाकली. अगदी तसंच. देवाने स्वतःलाच दंडाच्या रूपात सादर केल्यामुळे न्यायाची पूर्तता झाली. कायद्याचं जे उल्लंघन झालं होतं त्याची किंमत पूर्णपणे चुकवली गेली. आता कायद्याचं समाधान झालं आहे. यामुळे देवाला एक न्याय्य अधिकार मिळतो, तो म्हणजे आता कोणाला क्षमा करायची आणि कोणाला नाही हे ठरवण्याचा. कारण किंमत तर सगळ्यांसाठी चुकवली गेली आहे. आणि इथेच आदाम आणि सैतानाचं उदाहरण येतं, बरोबर? हो, स्रोतांमध्ये हेच स्पष्ट करण्यासाठी आदाम आणि सैतानाचं उदाहरण दिलंय. आदाम ज्याने चूक केली, पण त्याला पश्चाताप झाला, त्याने शरणागती पत्करली, त्याला क्षमा करणे देवाच्या न्यायात बसते. का? कारण त्याच्या पापाची किंमत आधीच ईश्वराच्या दुसऱ्या स्वरूपाच्या बलिदानाने चुकवली गेली आहे. पण सैतान, जो पश्चाताप करत नाही आणि आपल्या बंडखोर वृत्तीवर ठाम राहतो, त्याला शिक्षा देणे हे सुद्धा तितकंच न्याय्य आहे. पण एक मिनिट, इथे एक प्रश्न येतो. जर किंमत सगळ्यांसाठी चुकवली गेली आहे, तर मग सैतानाला क्षमा का नाही? हा त्याच्यावर अन्याय नाही का? नाही, कारण क्षमा ही एकतर्फी नसते. ती स्वीकारण्यासाठी पश्चाताप आणि शरणागती आवश्यक असते. देवाने क्षमेचा दरवाजा उघडला आहे, पण त्या दरवाजातून आत येण्याचा निर्णय ज्याचा त्याला घ्यायचा आहे. आदमने तो निर्णय घेतला, सैतानाने नाकारला. त्यामुळे देवाने पश्चाताप करणाऱ्या आदमला वाचवलं आणि बंडखोर सैतानाला शिक्षा दिली, तरी तो पूर्णपणे न्याय्य ठरतो. त्याने क्षमेची संधी दोघांनाही दिली होती. वा, म्हणजे न्याय म्हणजे फक्त शिक्षा देणे नाही, तर चुकवलेल्या किमतीच्या आधारावर क्षमा करण्याची संधी देणे हे सुद्धा आहे. हे खूपच वेगळं आणि सखोल आहे. चला आता पुढच्या मुद्द्याकडे वळूया, जो या सगळ्याला एका वैश्विक पातळीवर नेतो. स्रोतांमधलं एक वाक्य आहे जे मला खूप विचार करायला लावणारं वाटलं. अवकाशकाळ प्रेमासाठी अस्तित्वात आहे, प्रेम अवकाशकाळासाठी नाही. हे खूप गहन वाक्य आहे. याचा व्यावहारिक अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ असा आहे की प्रेम हे देवाचं मूळ स्वरूप आहे. ते या विश्वाच्या, या अवकाशकाळाच्या निर्मितीच्या आधीपासून अस्तित्वात आहे. प्रेम हे अवकाशकाळावर अवलंबून नाही. उलट हे संपूर्ण विश्व, हा अवकाशकाळ, हे त्या प्रेमाच्या प्रकटीकरणासाठी तयार केलेला एक मंच आहे, एक स्टेज आहे. आणि या स्टेजवर देवाचं प्रेम आज्ञेच्या स्वरूपात प्रकट होतं, जेणेकरून इथले जीव एकमेकांवर प्रेम करून आनंदाने जगू शकतील. म्हणजे प्रेम हे कारण आहे आणि विश्व हे त्याचा परिणाम आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तेच. याला अजून असंही म्हणता येईल की जरी संपूर्ण सृष्टी आणि अवकाशकाळ नाहीसे झाले, तरी देवाचं प्रेम जे तो स्वतः आहे ते कायम राहील, कारण तेच अंतिम सत्य आहे. म्हणूनच जे जीव त्या प्रेमाच्या नियमांचे म्हणजे आज्ञेचे पालन करत नाहीत, ते ज्या कारणासाठी निर्माण झाले होते तोच उद्देश नाकारतात. त्यामुळे त्यांच्या अस्तित्वाला काहीच अर्थ उरत नाही. ते स्वतःच्या अस्तित्वाचा पायाच नाकारतात. आणि म्हणूनच स्रोतांमध्ये म्हटलं आहे की अशा जीवांना अग्नीमध्ये जाळून नष्ट केलं जाईल, कारण ते सृष्टीच्या मूळ उद्देशाच्या विरोधात जातात. वाह, हे तर खूपच मोठं तत्वज्ञान आहे. याचाच अर्थ प्रेम करणे हेच सृष्टीतील जीवांच्या अस्तित्वाचे एकमेव कारण आणि मार्ग आहे. हो, अवकाशकाळ ईश्वराच्या दुसऱ्या स्वरूपासाठी, त्याच्यामुळे आणि त्याच्यामध्येच अस्तित्वात आहे. त्यामुळे जे त्याच्या शासनाखाली राहत नाहीत, त्यांच्या अस्तित्वाला काहीच मूल्य उरत नाही. ठीक आहे, पण आता पुन्हा एकदा व्यावहारिक प्रश्नाकडे येऊया. आज्ञापालन केल्याने सुख मिळतं असं स्रोत सांगतात. पण खरं सांगायचं तर नियम, कायदे, आज्ञा हे सगळं बंधनासारखं वाटतं, स्वातंत्र्यावर गदा आणणारा वाटतं. मग या आज्ञा सुख कशा देऊ शकतात? हा एक अगदी स्वाभाविक प्रश्न आहे. पण एक क्षण विचार करा की जगात किंवा अगदी आपल्या शहरात वाहतुकीचे कोणतेही नियम नाहीत. लाल दिवा नाही, लेन नाही, काहीच नाही. काय होईल? भयंकर गोंधळ उडेल. सगळीकडे अपघात होतील. जो तो स्वतःच्या मनमानीने गाडी चालवेल आणि शक्तिशाली गाडीवाला लहान गाडीवाल्याला चिरडून पुढे जाईल. बरोबर. तिथे स्वातंत्र्य नसेल तर भीती आणि अराजकता असेल. नियम आपल्याला बंधनात टाकत नाहीत, तर ते इतरांच्या अतिक्रमणापासून आपलं संरक्षण करतात आणि सगळ्यांना सुरक्षितपणे प्रवास करण्याची संधी देतात. देवाच्या आज्ञांचंही अगदी तसंच आहे. विशेषतः एकमेकांवर प्रेम करण्याची आज्ञा. ही आज्ञा जीवांना एकमेकांवर होणाऱ्या अत्याचारापासून वाचवते. जिथे नियम नसतात तिथे शक्तिशाली जीव दुर्बळांना चिरडून टाकतात. ज्याची लाठी त्याची म्हैस हाच नियम चालतो. यामुळे सर्वत्र दुःख आणि हिंसाचार पसरतो. म्हणजे आज्ञा या सुखाची हमी देतात. हो, कारण देवाने सृष्टीची रचनाच अशी केली आहे की जीव एकमेकांवर प्रेम करतात,
एकमेकांना मदत करतात तेव्हाच त्यांना खरं सुख मिळतं. याउलट इतरांना त्रास देऊन, लुटून किंवा फसवून जो आनंद मिळतो तो खरा आनंद नसतो. त्याला इंग्रजीत प्लेजर म्हणता येईल. आणि हा क्षणिक आनंद म्हणजे प्लेजर आणि खरं सुख म्हणजे हॅपीनेस यात जमीन-आसमानाचा फरक आहे. हा फरक खूप महत्वाचा आहे. म्हणजे एका गुन्हेगाराला दुसऱ्याला लुटून क्षणिक प्लेजर मिळू शकतं, पण ते खरं हॅपीनेस नाही. अगदी अचूक. गुन्हेगारी, हिंसा किंवा व्यसनाधीनता यातून मिळणारा आनंद हा क्षणिक असतो. तो एक खोटा आवेग असतो आणि त्याचा शेवट नेहमीच मृत्यू किंवा नाशात होतो. आपल्या स्रोतांमध्ये एक कोरियन विचारधारेतील वाक्य उद्धृत केलंय जे हे खूप सुंदरपणे सांगतं. ख्वेरागे कित्तन चुगुमिगो, हेंगबोगे कित्तन योंगसेंगिदा. याचा अर्थ आहे क्षणिक आनंदाचा म्हणजे प्लेजरचा शेवट मृत्यू आहे आणि खऱ्या सुखाचा म्हणजे हॅपीनेसचा शेवट शाश्वत जीवन आहे. याउलट प्रेमातून, सेवेतून मिळणारं सुख हे चिरस्थायी आणि शाश्वत जीवनाकडे नेतं. म्हणून देवाच्या आज्ञा ह्या बंधनासाठी नाहीत, तर त्या खऱ्या आणि चिरस्थायी सुखाची हमी देण्यासाठी आहेत. आणि याच कारणामुळे या आज्ञा फक्त त्या जीवांच्या सुखाची हमी देतात जे त्या स्वीकारतात. जे या आज्ञा नाकारून इतरांना त्रास देतात त्यांच्या सुखाचे रक्षण या आज्ञा करत नाहीत. उलट या आज्ञा अशा गुन्हेगारांचे जीवन संपवतात. कारण जर देवाने त्यांना जिवंत ठेवलं तर ते इतरांना त्रास देतच राहतील. त्यामुळे इतरांच्या सुखासाठी आणि सृष्टीच्या संतुलनासाठी गुन्हेगाराला शिक्षा देणे आवश्यक ठरतं. आणि इथेच आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि कदाचित सर्वात धक्कादायक मुद्द्याकडे येतो. सुरुवातीला आपण जो प्रश्न विचारला होता त्याचं थेट उत्तर इथे मिळतं. स्रोतांमध्ये म्हटलं आहे की न्यायनिवाडा, जजमेंट हे सुद्धा प्रेमच आहे. खरं सांगायचं तर हे ऐकून माझ्या मनात पहिला विचार आला की हे कसं शक्य आहे? शिक्षा देणे, न्याय करणे, हे प्रेम कसं असू शकतं? मला हे समजून घ्यायला खरंच आवडेल. मी समजू शकतो. वरवर पाहता हे नक्कीच विरोधाभासी वाटेल, पण यामागचा विचार खूप खोल आहे. आपण आधी पाहिलं की सृष्टीची रचनाच अशी आहे की इतरांना त्रास देऊन खरं सुख मिळूच शकत नाही. त्यामुळे जो जीव सतत इतरांना त्रास देतो, गुन्हेगारी करतो, तो स्वतःही आतून दुःखीच असतो. तो एका अशा चक्रात अडकलेला असतो जिथे तो इतरांना दुःख देतो आणि त्यातून स्वतःसाठीही दुःखच निर्माण करतो. म्हणजे तो स्वतःच्याच कृत्यांचा बळी ठरतो. हो. आता विचार करा, जर तो जीव आपलं चुकीचं वागणं थांबवण्यास, पश्चाताप करायला तयारच नसेल, तर त्याला जिवंत ठेवणे म्हणजे काय? याचा अर्थ त्याचं आणि त्याच्यामुळे इतरांचं दुःख आपण वाढवत नेत आहोत. तो जिवंत राहील तोपर्यंत इतरांना त्रास देईल आणि स्वतःही दुःखी राहील. अशा परिस्थितीत त्याचा न्यायनिवाडा करून त्याला त्या चक्रातून मुक्त करणे, त्याचं दुःख कायमचं संपवणे हा एक मार्ग ठरतो. म्हणजे ही एक प्रकारची कठोर माया किंवा टफ लव्ह आहे. हे एखाद्या डॉक्टरने रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी त्याचा सडलेला अवयव कापून टाकण्यासारखं आहे. तो अवयव कापताना रुग्णाला त्रास होतो, पण तो कापला नाही तर अख्खं शरीर धोक्यात येतं. तुम्ही दिलेली उपमा अगदी योग्य आहे. टफ लव्ह हा शब्दप्रयोग आपण अनेकदा ऐकतो, पण इथे तो एका वैश्विक स्तरावर लागू होतोय असं दिसतंय. न्यायनिवाड्याशिवाय प्रेम अपूर्ण आणि असहाय्य आहे, कारण ते दुर्बळांचं रक्षण करू शकत नाही. जर प्रेम फक्त सगळे ठीक आहे असं म्हणत अत्याचाराकडे डोळेझाक करत राहिलं तर ते दुर्बळांवर अन्याय करणारं ठरेल. म्हणून जे इतरांना चिरडतात त्यांना शिक्षा देणे हे देवाच्या प्रेमाचंच एक रूप आहे, जेणेकरून सृष्टीत शांतता आणि सुख टिकून राहील. न्यायनिवाडा हा प्रेमाचाच एक भाग आहे, जो प्रेमाला अर्थपूर्ण आणि प्रभावी बनवतो. तो प्रेमाच्या विरुद्ध नाही, तर प्रेमाचंच एक विस्तारित रूप आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून आपण पाहिलं की देवाच्या आज्ञेचं मूल्य, पापाची किंमत, न्याय आणि प्रेम या संकल्पना कशा एखाद्या सुंदर विणीच्या वस्त्रासारख्या एकमेकांत गुंतलेल्या आहेत. आज्ञेचं मूल्य इतकं आहे की ते चुकवण्यासाठी देवाला स्वतः बलिदान द्यावं लागलं, आणि याच कारणामुळे त्याचा न्याय आणि क्षमा या दोन्ही गोष्टी शक्य होतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुख हे आज्ञापालनातून येतं. नियम हे बंधनासाठी नसून अत्याचारापासून संरक्षण आणि खऱ्या आनंदासाठी आहेत. आणि न्यायनिवाडा हा प्रेमाचा शत्रू नाही, तर त्याचाच एक अविभाज्य भाग आहे, जो सृष्टीला हिंसाचारापासून वाचवतो आणि प्रेमाला निष्क्रिय होण्यापासून रोखतो. ही चर्चा संपवताना ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते.
जर इतरांना त्रास देऊन मिळणारा क्षणिक आनंद म्हणजे प्लेजर हा खऱ्या सुखापेक्षा म्हणजे हॅपीनेसपेक्षा वेगळा असेल आणि त्याचा शेवट नेहमीच विनाशात होत असेल, तर आपल्या दैनंदिन जीवनातील निवडी आणि कृतींमध्ये आपण खऱ्या अर्थाने कशाचा शोध घेत आहोत? त्या क्षणिक आनंदाचा की चिरस्थायी सुखाचा?